श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली आज या संदेशाद्वारे तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि ते तुमच्याशी म्हणत आहेत. या संदेशाला फक्त 5 मिनिटे विश्वासाने ऐका, कारण या 5 मिनिटामध्ये तुमचं आयुष्य बदलून टाकण्याची ताकद आहे. विश्वास बसत नसेल तर बसवा, कारण पहिले स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो, नंतरच देवावर ठेवला जातो. एक लक्षात घ्या, आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती दुसऱ्यांकडून मागणे बंद करा. ताकद आणि पैसा आयुष्याचे फळ आहे, परंतु परिवार आणि मित्र आयुष्याचे मूळ आहे. झाड फळाविना जगू शकते, परंतु मूळ नसेल तर झाड उभेसुद्धा राहू शकत नाही. आयुष्यामध्ये मागे पाहिले तर अनुभव मिळेल, पुढे पाहिले तर उमेद मिळेल आणि आजूबाजूला पाहिले तर सत्य दिसेल, परंतु आपल्या स्वतःच्या अंतर्मनात पाहिले तर परमात्मा दिसेल, तुमचा आत्मविश्वास दिसेल. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास गरजेच्या नियमावर चालते. लोक थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहत असतात त्याच सूर्याचा उन्हाळ्यामध्ये तिरस्कार करतात. तुमची किंमत तेव्हाच होईल जेव्हा तुमची खरी गरज असेल आणि योग्य वेळ येईल. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, त्यांना मानत असाल तरच या चॅनलला सबस्क्राईब करा. कधीकधी आपण चुकीचे नसतो, परंतु आपल्याजवळ ते शब्द नसतात जे आपण बरोबर असल्याचा पुरावा देतील. चांगले जीवन मिळवण्यासाठी जीवन जगणे विसरून गेलो आहोत आपण. कधीतरी एकट्याने बसून विचार करा आणि चिंता करा की आपण नसल्यावर कोणाला सगळ्यात जास्त फरक पडणार आहे, आणि ज्याला सगळ्यात जास्त फरक पडत असेल त्याच्यासाठी जगा, बाकी सगळ्यांना त्यांच्या नशिबावर सोडा. विश्वास ठेवा, असे केल्याने तुमचे जीवन सुखकर होईल. भलेही तुमच्याजवळ सर्व प्रकारच्या डिग्री असतील, परंतु जर तुम्ही आपल्या माणसांचे डोळे वाचू शकले नाही तर तुम्ही अशिक्षित आहात. कडुलिंबांच्या पानांना तुम्ही कितीही दह्यात किंवा साखरेत मिसळवा, परंतु ते कडूच राहते. तसेच दृष्ट व्यक्ती तुम्ही कितीही ज्ञान द्या, त्या दृष्ट व्यक्तीला त्याची सवय सोडताच येत नाही. म्हणतात की भिकाऱ्याच्या हातात सोन्याची वाटी दिली तरी तो भीकच मागणार. त्याचप्रमाणे असे असतात जे लोक वाईट आहेत, ज्यांना तुम्ही आवडत नाही, त्यांच्यासाठी कितीही काही करा, त्यांना तुम्ही आवडणारच नाही. कोणी आपला मान किंवा अपमान केला तर नाकारणे असं करू नका. तुम्ही काळजी नका करू, फक्त देवावर विश्वास ठेवा, कारण देव सगळ्या कर्माचे फळं द्यायसाठी तयार आहे. आपल्याला पॉवरफुल बनायचे आहे, यासाठी नाही की आपण कोणावर तरी दबाव टाकू शकू, पण यासाठी की कोणी आपल्यावर दबाव टाकू शकणार नाही. ज्या दिवशी तुमची सही म्हणजेच ऑटोग्राफ बनेल त्या दिवशी समजून जा की तुम्ही एक यशस्वी व्यक्ती झाले आहात. चांगलेपणा आपल्यात नाही तर आपल्या पाहण्यामध्ये असतो. कारण असे कसे शक्य आहे की एकच व्यक्ती काही लोकांना खूप चुकीचा वाटतो, परंतु तोच व्यक्ती काही लोकांना खूप समजूतदार वाटतो. मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटते की हा तुटक कसा नाही, पण त्यांना कळत नाही की हे तुटल्यामुळेच इतका मजबूत झालेला आहे. लोकांच्या बोलण्यात असलेला गोडवा यावरून आपण कधी कोणाचे मन ओळखू शकत नाही. मोराला पाहून कोणाला वाटते की मोर साप पण खातो. होय, मोर सापसुद्धा खातो, कदाचित काही लोकांना माहीतसुद्धा नसेल. आयुष्यात दुःख जरी असेल तरी कोणाच्या समोर ते व्यक्त करू नका, कारण तमाशाच करतील लोक. कलियुग चालू आहे, म्हणून हा विचार मनातून काढा की विनामतलब कोणी आपल्याबरोबर नाते ठेवेल. आपल्याजवळ काही अशी गोष्ट नक्की सांभाळून ठेवा की ती मिळवण्यासाठी लोक तुमच्याबरोबर जोडलेले राहतील. स्वतःला रिकामे होऊ देऊ नका, कारण लोक रिकाम्या वस्तूंना कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. जर तुम्ही कोणासोबत चांगले करत असाल तर त्याचा कायम उल्लेख करत बसू नका. असे केल्याने तुमच्या चांगुलपणाला अर्थ राहत नाही.
संघर्ष आपल्याला जरूर थकवतो, परंतु आपल्या सुंदर आणि मनातून मजबूत ही संघर्षच बनवतो. सूर्य हळूहळू उगवतो आणि जगाला प्रकाशित करतो, तसेच जो व्यक्ती संयमाने व धीराने पुढे जातो तो व्यक्ती एक दिवस नक्कीच आपले नशीब बदलतो. दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका, कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकांमधून शिकण्याएवढा वेळ आपल्याकडे नाही, कारण आपण बाकीच्या लोकांसारखे नाही. आपल्याला खूप काही करायचे आहे. खोटारडा व्यक्ती मोठा आवाज करून खऱ्या व्यक्तीला शांत करतो, परंतु खऱ्या व्यक्तीचे मन खोट्या व्यक्तीच्या आवाजापेक्षा जास्त प्रभावी असते. वेळेपेक्षा जास्त आपला आणि परका कोणीच नसतो, कारण जेव्हा वेळ आपली असते तेव्हा सर्वच आपले असतात, आणि जेव्हा आपली वेळ परका होते तेव्हा सगळेच परकी असतात. आपल्या आयुष्यात अडचणी उगाच येत नाहीत, त्यांचे येणे आयुष्यात एक इशारा आहे. आपल्या जीवनातील आपल्याला काहीतरी बदल करणे गरजेचे आहे असं सांगण्यासाठी अडचणी येतात. एक क्षण एक दिवस बदलू शकतो, एक दिवस एक जीवन बदलू शकतो, आणि एक जीवन या संपूर्ण जगाला बदलू शकते. राजमहालामध्ये तर कौरव राहत होते, वनवास तर पांडवांनी भोगला होता. राजपाट तर कंसाजवळ होते, श्रीकृष्णांनी तर जन्म तुरुंगात घेतला होता. सोन्याची लंका तर पुष्पक विमान हे सर्व तर त्या रावणाजवळ होते. श्रीरामाने तर वनवासच बघितला होता. पण विजय कोणाचा झाला? सत्याचाच झाला ना. त्यामुळे सत्याबरोबर प्रत्येक वेळी संघर्ष असतोच. देवाला सुद्धा संघर्ष करावा लागला आहे. आपण तर एक मनुष्य आहो. यश मिळवायचे असेल तर नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवावा लागतो. सत्य कायम पाण्यात पडलेला एका थेंबाच्या तेलासारखं असते. कितीही असल्याचे पाणी आपल्याला बुडवू शकत नाही. एक लक्षात ठेवा, जेव्हा लोक अशिक्षित होते तेव्हा परिवार एकत्र होते, परंतु आज तुटलेली परिवारामध्ये जास्त करून शिकलेले सवरलेले लोक जास्त दिसतात. शब्दांनाही चव असते. दुसऱ्यांच्या चवी चाखण्यासाठी स्वतः आधी त्या शब्दांची चव चाखून पहा. स्वामी म्हणतात, जेव्हा लोक तुम्हाला एखादा निर्णय घेण्यापासून मागे खेचत असतील तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की मी गर्दीपेक्षा वेगळा विचार करत आहे. कधीही कोणाला गरीब लेखू नका, कारण कोणाची वेळ बदलायला वेळ लागत नाही. जीवनात शांती पाहिजे असेल तर दुसऱ्यांच्या तक्रारी करण्यापेक्षा सोपं आहे की स्वतःला बदला, कारण काटे टोचू नये म्हणून संपूर्ण जग टचई अंथरण्यापेक्षा चंपल घालून फिरणे सगळ्यात सोपे आणि उत्तम आहे. काही गोष्टी करण्याचे खोटे नाटक करून आपण दुसऱ्यांना नाही तर स्वतःला फसवत असतो, कारण आपल्या अंतर्मनाला खरी गोष्ट माहिती असते. त्यामुळे स्वतःच्या मनाशी इमानदार राहा आणि योग्य दिशेने काम करा. एका स्त्रीला कधी कमी समजू नका, कारण स्त्री एक अशी व्यक्ती आहे की तिने जर साथ दिली तर भिकाऱ्याला सुद्धा राजा बनवते, आणि जर बदला घ्यायचं म्हटले तर राजमहालाला सुद्धा एक झोपडी बनवते. कोणत्याही व्यक्तीची सहनशीलता एक खेचलेल्या धाग्याप्रमाणे असते. एका प्रमाणाबाहेर जर ती खेचली तर धागा तुटणे निश्चित आहे. डोळे तुम्हालाच उघडावे लागतील प्रकाश पाहण्यासाठी. फक्त सूर्य चमकल्याने दिवस उजड नसतो. सफल होण्यासाठी चांगल्या मित्रांची गरज असते, परंतु खूप जास्त सफल होण्यासाठी चांगल्या शत्रूंची गरज असते. माणसाची एक चूक दुसऱ्यांचे 50% ऐकतो, 25% समजतो, 0% विचार करतो आणि सर्वात जास्त 200% त्यावर प्रतिक्रिया देतो. तुमच्या दुःखांचे समाधान तुम्हाला शोधावे लागेल, कारण आजच्या जगात कोणाच्या दुसऱ्याच्या दुःखांना ऐकणारे आणि समजणारे व्यक्ती दुर्लभ आहेत. आयुष्यात पैसा का कमवणे जरुरी आहे? विना खाता झोपाल तर कळेल की पैसा कमवणे का जरुरी आहे. बहिणीच्या लग्नात वडिलांना रडताना पाहाल तर कळेल की पैसा कमवणे का जरुरी आहे. वडिलांना सुट्टीच्या दिवशी कामाला जाताना पाहाल तर कळेल की पैसा कमवणे का जरुरी आहे. जर हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला असाल तर कमेंटमध्ये होय असे लिहा. स्वामी म्हणतात, तुमच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे माझ्याकडं. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नावाचा एकदा जयघोष करा. विश्वास ठेवा, तुमच्यासोबतच आहे मी. तुमच्या अंतर्मनात आहे मी. कधीच तुम्हाला हरू देणार नाही. एकदा सर्वजण म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.